नमस्कार मित्रांनो, 1500-2000 रुपये मिळाले मतदान करायचे. नसतील तर भाजप पदाधिकाऱ्यांना मागा. हिंदूंच्या रक्षणासाठी भाजप सगळीकडे 5-5 कोटींच्या बेनगा देऊन आली आहे. फक्त हितेंद्र ठाकूर यांच्या स्वाभिमानी आणि धाडसी कार्यकर्त्यांनी नालासोपाऱ्यातील मतदारांचे पैसे जप्त करवले. विनोद तावडे यांना रंगेहात पकडून त्यांनी भीमपराक्रम केला. आपण पुढील व्हिडिओ पहा आणि भाजप का जिंकते ते समजून घ्या. आमच्या मतदारसंघात का आले? आमच्या मतदारसंघात का आले? आम्ही नालासोपारा मतदारसंघातले आहेत. अटक करा. नाही, नालासोपारा मतदारसंघातले आहेत आम्ही. आमच्या मतदारसंघात का आले? आमच्या मतदारसंघात का आले? नाही नाही साहेब, महाराष्ट्राची ही नीती आहे आमची. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? नाही, हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे. सत्तेचा गैरवापर चालू आहे. हा सत्तेचा गैरवापर चालू आहे. पैसा वाटतात आहे. सत्तेचा गैरवापर चालू आहे. सपोर्ट करतात आहे.
सत्तेचा गैरवापर चालू आहे. सत्तेचा गैरवापर चालू आहे साहेब. हो साहेब, तुम्ही अधिकारी आहे. राहुल फडणवीस साहेब, हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे. हे संस्कार आहेत. आपल्या पक्षाचं आहे. आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र? साहेब पण तुम्ही इकडे आलेत. साहेब आम्ही कुठल्या पक्षाचं नाही बोलत, पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब? तो विषय आहे. ज्यांनी 70 वर्षे लुटले त्यांना कधी एका मतासाठी 1000 रुपये देताना सुद्धा ऐकले नाही आणि ज्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली ते 2000 पर्यंत रक्कम मतासाठी वाटत आहे. किती भयंकर आहे हे पाहिलं. लोकांना मोफत रेशन आणि 1500 रुपये दरमहा द्यायचे. त्यांची खुद्दरी स्वाभिमान मारून टाकायचा आणि मग लाचार झालेल्या लोकांना असे पैसे देऊन सत्तेत बसायचे. असा घृणास्पद प्रकार चालू आहे. लोकांना या विरोधात बाहेर येऊन मतदान करावं लागेल, नाही तर तुमची पुढची पिढी जिवंत राहण्यासाठी संघर्ष करताना दिसेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.